समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सर्वसाधारण फेब्रुवारी महिना संपत आला की उन्हाळ्याची चाहूल लागते। तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण जीवाला गारवा शोधत असतो। खडाव तालुक्यातील वडू शहर परिसरातील लोकांचा उन्हाळा सुसह्य करण्याच्या उद्देशाने पेडगाव रस्त्यानजीक सुमेस्टी आईस्क्रीम पार्लर सुरू करण्यात आला आहे। या सुसज्ज पार्लरचे उद्घाटन वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष आणि पृथ्वीराज रिअल मिल्क आणि मिल्कचे संस्थापक धनंजय चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा, हरिभक्त पारायण विजय शिंदे लोणीकर, भाजप शहर अध्यक्ष प्रदीप शेटे, नगरसेवक जयवंत पाटील, अनिल माळी, श्रीकांत काळे, श्रीकांत बनसोडे, ओंकार चव्हाण, निलेश गोडसे, अमोल गोडसे, ॲडव्होकेट प्रल्हाद सावंत, विक्रम रोमन, सतीश चव्हाण, अरविंद जाधव, दीपक नलावडे, संतोष जाधव, विक्रम जाधव, निशिकांत गोडसे, बाबासाहेब फडतरे, प्रवीण कदम, चैतन्य जोशी, अक्षय फडतरे, आनंद पवार, सोमनाथ बुधे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना श्री चव्हाण यांनी सुमेस्टीच्या माध्यमातून केवळ दुधाचा वापर करून आईस्क्रीम तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं। तसेच आईस्क्रीम पार्लरमध्ये इतर सुमधुर दुग्धजन्य पदार्थांची विक्री होणार असल्याचं सांगण्याबरोबर कंपनीमध्ये तयार होणाऱ्या विविध आईस्क्रीमच्या फ्लेवरची माहिती दिली। विठ्ठल स्वामी महाराज भाषणात देवदेश कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या लोकांना उद्योग व्यवसायातही चांगले यश लाभतं असं सांगितलं। तसेच मालाचा दर्जा, गुणवत्ता कायम चांगली ठेवण्याबरोबर विनम्र तत्पर सेवा दिल्यास व्यवसायाची लवकरच भरभराट होईल असा आशीर्वादही दिला। यावेळी प्राध्यापक बंडा गोडसे, पृथ्वीराज गोडसे, पत्रकार धनंजय क्षीरसागर, हरिभक्त पारायण शिंदे लोणीकर यांचीही समायोजित मनोगते झाली। संचालक सागर जगदाळे यांनी स्वागत केले। चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले। राहुल शिंदे यांनी आभार मानले। फ्रोझन डेझर्ट आईस्क्रीमचा ट्रेंड असताना दुधापासून आणि दुधाच्या उपपदार्थापासून बनणारा आईस्क्रीम खरं तर बऱ्याच कंपन्यांना बनवणं परवडत नाही, पण आपण त्या मोठमोठ्या ब्रँड जसे अमूल असेल, क्वालिटी वॉल्स असेल, या कंपन्यांमध्ये जी रेसिपी वापरून आईस्क्रीम बनवलं जातं सेम त्या पद्धतीनं हे आईस्क्रीम आपण बनवून वेगवेगळ्या प्रीमियम आईस्क्रीम, ओरिजिनल फ्रूटचे आईस्क्रीम हे वडूजमध्ये आपल्या सेवेसाठी आपण दाखल करीत आहे। कारण महाराज कप आणि कोनमधील फॅमिली पॅकमधील आईस्क्रीम आपण सगळ्याच कंपन्याचे पाहतो, परंतु हा जो आपला बल्क पॅकमधला जो कन्सेप्ट आहे ओरिजिनल आईस्क्रीमचा, फ्लेवर आईस्क्रीमचा, तो कन्सेप्ट आपण वडूजमध्ये प्रथमच राबवत आहे। आणि अशा आपण चांगल्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये अशा आईस्क्रीमच्या फ्रँचायसीज द्यायचा आता प्रयत्न करत आहे। आता आपल्याला मायनी आणि दहिवडी, पुशेगाव, पुशेसावळी अशा वडूजच्या तुलनेच्या लेवलच्या शहरामध्ये अशा शॉपिंग करण्याचा प्रस्ताव बऱ्याच मित्रांच्याकडून आलेला आहे। त्याप्रमाणे आपण वडूजच्या जशी वडूजमध्ये शॉपिंग करतो अशा अनेक शॉप्या खटाव तालुक्यामध्ये आणि मान तालुक्यामध्ये देत आहे। याबरोबर हे आईस्क्रीम आता आपण पंढरपूर, करमाळा, म्हाडा तिकडच्या भागामध्ये सोलापूरपर्यंत, अक्कलकोटपर्यंत हा ब्रँड आपला चांगल्या रीतीने मार्केटमध्ये चाललेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुरुवात आपण लुशेरा करत आहे, कारण आपल्या भागातील ब्रँडला आपल्या भागामध्ये लवकर प्रसिद्धी मिळत नाही असा आतापर्यंतचा माझा इतिहास व्यावसायिक अनुभव आहे। लांबच्या मालाला जवळची बाजारपेठ भेटते, पण आपल्या मालाला बाहेरची बाजारपेठ भेटते। त्याच अनुषंगाने आपण हा माल सोलापूर, पंढरपूर आज या मंगल प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। पृथ्वीराज उद्योग समूहाचे सुमेस्टी आईस्क्रीम पार्लर प्रथमच वडूजमध्ये सुरू होत आहे आणि अत्यंत शेवटच्या क्षणी म्हणजे खूप उशिरा रात्री आजच्या या कार्यक्रमाचे नियोजन झाले आणि त्यानंतर अत्यंत अल्प वेळेमध्ये आपणाला फोनच्या माध्यमातून असेल किंवा SMS च्या माध्यमातून असेल आपणापर्यंत निरोप पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या निरोपाला आपण दाद देऊन आज या
कार्यक्रमासाठी सुमेष्टी आईस्क्रीम पार्लरच्या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले शतशः आभार मानतो व आपले प्रेम असेच आमच्यावरती कायम राहोत हीच परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो. व्यासपीठ वडूज नगरीचं वैभव म्हणजे हुतात्मा नगरी आणि हुतात्मा नगरीमध्ये आज आमचे परममित्र धनंजय चव्हाण साहेब, तसं योग चांगला आहे. पत्रकार धनंजय, माझ्यासाठी आपलं नाव चांगलं आहे. एक प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये जयराम सुमीच्या मठाचे कायम जे काही अडचणी आहेत त्या सोडण्याचं काम करतात आणि मठाला आर्थिक अडचण आली तर ते सोडण्याचं काम दुसरे धनंजय चव्हाण साहेब करतात. आणि सुमिष्टीचा हा व्यवसाय किती प्रगतीपथावर आहे त्याला मी जवळनं साक्षीदार आहे. आता तुम्ही आईस्क्रीम खाताय, मी बोलतोय, हाही पूर्वकाळ चांगला आहे. बघता कधी कधी असं पाहिजे की तर लग्नामध्ये लग्न होतं पण वराडा आणि नवरा नवरीचा कधी संबंध येत नाही. पण आज आम्हाला बरं वाटतं तुम्ही आईस्क्रीम खाता खाता चव चाकताय आणि दोन्हीकडनं इकडे मी बोलतो 2 मिनिटं पण बोलता बोलता मी परवाच साहेबांच्या फॅक्टरी होतो. मालक कसा असावा त्याचं उदाहरण माझ्या लक्षात आलं. मेन आमचे मित्र गणेश गारगे बसलेलो एकत्र, ते चव्हाण साहेब अगदी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्यावर जेवण करत होते. दुसरा एखादा मालक असता तर म्हणलं असतं माझी कॅबिन सेपरेट आहे, एसीची कॅबिन सेपरेट आहे, मला एका ठिकाणी डब्यात मी एकत्र जेवण करतो. भगवान गोपाळकृष्ण गोकुळामध्ये असताना राजाचा मुलगा असून कधी एकत्र जेवला नाही, त्याने सगळे गोपाळ एकत्र केले आणि भोजन केलं. तसं ह्या पद्धतीने आईस्क्रीमची आता गरज अशी आहे की दुधाला मार्केट आलं पाहिजे. सरकार किती जरी कुठलं असतं, मला त्याचं काही घेणं देणं, पण एक अभ्यास केला आहे. शेतकऱ्याला किती अडचणी आहे ते सोडवण्याचं काम खरं डेअरी व्यवसायाला फार त्रास आहे. एका साईडनं बँकेतनं लोन घ्यायचे आहे, ते वेळेत फेडायचे आहे, शेतकऱ्यांना पेमेंट द्यायचे आहे. त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांचे मित्र, नाव विसरून गेलो मी त्यांचं, राहुल, ते आईस्क्रीममध्ये तरपेचे आहेत. म्हणजे खटाव तालुका किती प्रगतीपथावर आहे. यदा कदाचित जर अमूलच्या फॅक्टरीमध्ये राहुल दादा गेले असते तर चांगलं पॅकेज त्यांना दिलं असतं. आणि हा कर्मचारी, त्यापेक्षा तुम्ही केलेली तळमळीनं एखादी नवी उभारणी केलेली आहे, नवा प्रोडक्ट तुम्ही तयार केलेला आहे, तुम्ही केलेला आहे, तुमचं संशोधन आहे आणि त्यातनं तुम्ही केलेला हा व्यवसाय आहे, तो व्यवसाय लोकांच्या पर्यंत जावा, तो लोकांना लोकांच्या कडून त्याला एक चांगला तो रिस्पॉन्स मिळावा, अशा पद्धतीचं आपण हे आईस्क्रीमचं सगळं सुमिष्टी म्हणून आपण केलेलं आहे. त्या नावाचा उल्लेख आहे असं मला वाटतंय. तर आपण केलेलं खूप महत्वाचं म्हणजे तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही निश्चितपणानं त्या सगळ्यांच्या पुढं जाल. कारण माझं असं आहे की तुम्ही एका जंगलामध्ये एखादा तुम्ही एखादा प्रोजेक्ट उभा केला असेल, तो समाजाच्या उपयोगी पडणार असेल. त्याला इंग्लिशमध्ये एक हे आहे, जॉब शोधण्यासाठी जगातली माणसं जंगलात जरी तुम्ही असला तर त्या जंगलात जंगल तोडून रस्ता तयार करून धनंजय जवळ येतील, आम्हाला ते सुमिष्टी आम्हाला द्या, अशा पद्धतीचं काम निश्चितपणे भविष्य काळामध्ये तुमचं होणार आहे. मी या ठिकाणी जास्त न बोलता मी मनापासून सागरला आणि त्यांच्या सहकार्याला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.